अगदी लांबसून त्याका ती म्हारय दिसलेली 4-5 म्हारय त्याने असेच गोळा केलेले असत। या ठिकाणी ना भरपूर रुपण आता बघा तो माणूस येता सचिन किती रुपण होता ती बघा। हे बघा तो ढोपराच्या भागापर्यंत खाली जाता त्यामुळे इथे चालताना जरा सावकाशच। नमस्कार मित्रांनो, विशाल साळकर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत असा। तर मित्रांनो बरेच दिवस आपलं व्हिडिओ नाही आलेलो, तर म्हटलं आज एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावावं म्हणून आज म्हटलं एक व्हिडिओ करायचो। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो लोळगेच म्हणजे जे खाण्यायोग्य शंख असतात त्याचो असा। तर तो काढूसाठी आपल्याकडचं कालावल नदीमध्ये जायचं असा। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा आणि माझ्यासोबत सचिन साळकर तर त्याच्यासोबत आणि दोघंच जण आपण आज जातलो मित्रांनो। फक्त आज ही पिशवी घेऊन मी जातलोय, इकडनं बाईकने जायचा कारण बराच लांब आपल्याला जायचा असा। मित्रांनो लोळगो म्हणजे तो जो शंख असता तो खाण्यायोग्य असता आणि त्याच प्रकारे आपल्या हातपाय वळतात म्हणजे एखाद्याचे हातपाय वळत असतं तर त्याच्यासाठीच पण तो उपयोगी पडता असा पूर्वीचे लोक म्हणत आणि खरा पण असा आता। तर आपण तो कधी खाल्लेलो नाही, ट्राय केलेलो नाही होतो, त्याची रेसिपीचा व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत एक मी टाकूचा प्रयत्न करीन। मित्रांनो हो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होतलो त्यामुळे व्हिडिओवर संपूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण सीन करा, स्किप अजिबात करू नको। व्हिडिओ जर आवडलो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग मिळूया थोड्याच वेळात। मित्रांनो बघा चिखल किती असा तो, म्हणून मी उतारलंय। सचिनला बोलले तू एकटंच जा, एकदम मार्ग खतरनाक झालेले असत। सचिन पुढे गेलो कारण मार्ग एकदम खतरनाक असा, इथून डबल सीट जाणार तेवढा पॉसिबल नाही, तर म्हटलं त्याका तू चल पुढे, मी चालत येते, जास्त नाही थोड्या अंतरावरती जायचं असा। तर हे जे शंख असत म्हणजे खाण्या काही जो लोक खुबे म्हणतात, तर आम्ही त्याला लोळगे म्हणतो, लोळत लोळत ते पुढे सरकतात। तर त्याच प्रकारचा तो लोळगो जो कोणत्या भागात मिळता कसो मिळता एकदम सोपे असा। मी पिशवी आणलंय त्यावरनं तुम्हाला कळलाच असत की हे लोळगे पकडणं एकदम सोपे असा। तर चला तर मित्रांनो आपण जाऊन तिथेच भेटूया। तो पुढे गेलो, मी पण पटापटा चालतोय, चला तर मग तिथे जाऊन भेटूया। तो बघा तो पण आज व्हिडिओ बनवता त्याच्यामुळे तो पण आज काहीतरी बोलता, आपण जरा हळूहळू जाऊया, डिस्टर्ब नको ते का हो। तर ह्या आमचं खादनातलं निसर्ग एकदम खतरनाक। मित्रांनो सकाळचे आता 8 वाजलेले असत, पाऊस पण बऱ्यापैकी तयारी करून असा। त्याच्या आधी आपण बघूया लोळगे आपल्या कुठल्या भागात आणि खय मिळतात ते।
मित्रांनो आता सुकती असा आणि सुकतेकच आपल्याक बाहेर पडायचा लागता, कारण सुकतीच्या वेळी आपल्याक तिथे चलाक मिळतला, कारण स्लोप पण असो आपण आता खार बांधाऱ्यार असो आणि खार बांधाऱ्यार बघू शकता दोन साईडटी कसं स्लोप असता. हे बघा ह्या साईडटी कसं स्लोप आहे म्हणजे डायरेक्ट कसा खाली जाऊक होता पटकन, त्याच्यामुळे आपण सुकतीच्या टायमाक जाणं अगदी योग्य असा. काय माहिती सचिन माझ्या पाठोपाठ असा. चला तर बघूया आता आपल्याला आज होडीन जाऊचा नाही किंवा कशान जाऊचा नाही, पायी प्रवास करूचा. पायी बघूया आता आपल्याला किती लोळगे मिळतात ते. जंगल पण घनदाट वाढलेला असा पावसामुळे आणि वाघेटी पण ही बघा ही बघू शकता वाघेटी म्हणतो. तर मित्रांनो जवळपास अर्धो किलोमीटर तरी चाललो, तो पाठी एका ठिकाणी उतरलो असा. आणि बघा आतमध्ये जाऊची वाटच पॅक झालेली असा, म्हणजे इकडनं आतमध्ये जाऊचं आपल्या नदीच्या कडनेन आपल्याक ते जे लोळगे असत ते शोधूचे असत. पण प्रॉब्लेम असं झालो की वाट ब्लॉक झाल्यामुळे आपल्या आतमध्ये जाऊक मिळणार नाही. तर वाघेटी पण भरपूर असा. वाघेटीत एकदा पाय फाटलो तर फाटत जाता सरळ, त्याच्यामुळे जरा घाबरानच चलायचं लागतं. बघा बघू शकता तिकडे साईडचा पाणी सुकता, त्या ठिकाणी आपल्याला ते लोळगे मिळतले. इकडनं जायचा कसा तो प्रॉब्लेम असा. पुढे जाऊन बघतोय थोडा, नाहीतर मग परत त्याच्या पाठी जातोय त्याचं तिकडनं बघूया. मित्रांनो या ठिकाणावरून आपण तिकडे जाऊ शकतो, पण काय मिळत असा वाटणार नाही आता, पण तरी पण प्रयत्न करून बघूया. बघा हे जे उलट्या काट्याचा झाड असा ना त्या वाघेटीचा असा, आणि हे जे काटे बघा अगदी भयंकर वाकडे तिकडे असत. तर हे लागले ना ते सरळ फाटत जाताला. तो बघा मित्रांनो एका म्हणतात लोळगू. साईज बघा लोळग्याची. असेच ना खूप प्रमाणात पडलेले असतात, पण आता पावसाचा पाणी वरतून गेलेला असा, त्यामुळे हे आता क्वचित स्वरूपात मिळतले. बघूया काय खजाना मिळता काय. येऊन आपल्याक तरी एकतर मिळालो, भोवणी आपली झालेली असा. तो बघा एक हो असो या ठिकाणी एक असा 2 लोळगे आपल्याला मिळालेले असतात. अजून पण आपल्याला मिळतले, फक्त आपल्याला जरा शोधू पाहिजे. बघा पाण्यात असं मित्रांनो बघू शकता हे पाण्यात कसे असतात ते. हे बघा लोळगो अशा प्रकारचे, आणि इथून तो पुढे सरकता.
साईज बघू शकता, साधारण एकच साईजचे आपल्याला मिळालेले असत. आणि आपल्या ह्या एवढ्या एरियात बरेच दिसले ते घेऊया. मित्रांनो, पाणी थोडा लेट सुकतला, त्याच्यामुळे आपलं आज लवकर इल्यामुळे ना आपल्याक आज थोडे कमी मिळाले आहेत. 15-16 तरी मिळाले, पण पुढे जाऊन आपल्या प्रयत्न हे करूचेच असत. सचिन साळकर ह्या जंगलातून कसो गेलो त्याकाच माहिती. आतमध्ये तिकडे काय करता होतो त्याका 3 म्हारई पण काहीतरी मिळाले असत. बघा ही आपल्याकडची साईड, या साईडला आपल्या खेकडे वगैरे पकडतो. आणि ह्यो बघा, ह्यो येता हा जोरदार येता. चला मित्रांनो, बघा तो माणूस कसं चालता बघा. तो बघा त्या घनदाट जंगलातून एकदम त्याला आता बाहेर बोलवलंय, कारण कसं गेलो काय माहिती याच्यातून. चप्पल खटवलं रे. बघा त्याला 3-4 म्हारय पण गावले. चान्स पडलो. तो बघा सचिन साळकर आता जंगलातून वाट काढत वरती येता. बघा मिळाले रे. बघूया दाखव. गावले आपल्या 4 म्हारे गावले. 4 म्हारे 1 लोळगे. मित्रांनो, बघू गेलात ना आता आमच्या खजानात भयंकर खजानो मिळू शकता, पण त्याका मेहनत घेऊसाठी ना खूप परिश्रम करूचे लागतात. आणि हे बघा हालत बघा याची, फाळान बिळान इलोलो असा बऱ्यापैकी. आणि तेव्हाच खंय आमका आता हे लोळगे म्हणा, खेकडे म्हणा असे प्रयत्न केल्यावरतीच गावते. तर खूप सोप्या नाही. आणि लोक अगदी पडान त्याचो रेट मागतात. मित्रांनो, विनंती असा असं करू नको, कारण यामागे मेहनत अगदी खूप असा. चला तर मग आता आपण दुसऱ्या साईडला जाऊन बघूया काय मिळतं. आता आपल्याकडे आता थोडेफार मिळालेले असत, पण पिशवी ही अर्धी तरी भराक होई तर काय जमताला. हां मित्रांनो, फायनली आपण हे बघा ह्या स्पॉटवरती इलेले असो. आणि ह्या स्पॉटवरती आता बघूया आपल्या किती लोळगे मिळतात ते. जाऊक पण एकदम सोपी वाट असा. ती बघा ती पलीकडची नदी. चला तर मग आता त्या ठिकाणी सावकाश. या ठिकाणी ना भरपूर रुपण. आता बघा तो माणूस येता सचिन, किती रुपण होता ती बघा. हे बघा अगदी तो ढोपराच्या भागापर्यंत खाली जाता. त्यामुळे इथे चालताना जरा सावकाशच. खाली दगड पण असत. हे बघा असे. बघा साईज बघा. अगदी लांबसून त्या का ती म्हारय दिसलेली. 4-5 म्हारय त्याने असेच गोळा केलेले असत. काय रे म्हारय.
तो बघा एक आतमध्ये लोळगो. पुढे जाऊन बघूया. एकाच जागी मिळाली, एकाच जागी. तर बघू शकतात ह्या ठिकाणी किती लोळगे पडलेले असतात ते बघा, कारण पाणी आता खाली गेला आणि हे आता आपल्या वरती दिसतं ते बघा, बघू शकता. आणि ते बघा भरपूर लोळगे असतात. आधी निवडून घेऊया. चला तर मग थोड्या वेळाने दाखवते मी तुमका किती मिळाले ते. बघा एवढ्याच एरियात किती असत बघा मित्रांनो. फायनली आपण वर इलेले आहोत आणि बघू शकताच आपल्या किती लोळगे मिळालेत. आणि ही बघा पायाची पण अवस्था बघा काय झाली, चपलाची भयंकर चिखल. आणि या जंगलातून सचिन अजून आतमध्ये स्वतः म्हटलं मी जाऊन तोपर्यंत पाण्यात धुवून घेतोय, नंतर तुमका दाखवते. चला तर तर मित्रांनो फायनली आपण आता एक लोळगे होते ते धुवून घेतलेले असं बघू शकतात कशा प्रकारे मांडून ठेवले मी. त्याची रांगोळी घालून ठेवले, ते दिसाक पण व्यवस्थित दिसतात. तर मित्रांनो खाऱ्या पाण्यातले लोळगे खुबे म्हणजे ते आपले खाण्यायोग्य जे शंख असत त्याचा व्हिडिओ पूर्ण बघितलाच असाल तर तुमका कसं वाटलं व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.